आज आहे पहिला श्रावण सोमवार. श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. तर आज पहिला श्रावण सोमवार आहे. मला पण आता देवपूजा वगैरे करायची. आता सकाळ झाली आहे छान एकदम सुंदर. तर पाऊस येतोय तर घरची वगैरे पूजा वगैरे आवरून घेणार, घरची कामं आवरणार आणि मग मी मंदिरात जाणार आहे. ते मी तुम्हाला दाखवतेच. आणि आजची देवपूजा, माझी दारातली वगैरे रांगोळी सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहे. की आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतात. म्हणजे माझे डेली रोज मी अपलोड करते ते व्हिडिओ पटकन तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि तुम्ही ते पाहू शकाल. तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा. आज सकाळपासून खूप पाऊस पडतो आहे. तर चला, श्रावण महिना सुरू झाला. श्रावण महिना सुरू झाल्यानंतर एका पाठोपाठ एक सण सुरू होतात. तर सणांची लगबग सुरू झाली. तर आज पहिला सोमवार आहे आणि नागपंचमी पण आहे. त्याच्यामुळे इथे सकाळ सकाळी मी देवपूजा करून घेतली. देवपूजा करून झाल्यानंतर मी घरी बनवलेले शेंगदाणे आणि लाह्या, इथे शहरामध्ये याला बत्ताशे वगैरे म्हणतात, आणि खीर याचा मी नैवेद्य दाखवला आज. तर आज श्रावण सोमवार असल्यामुळं मी आज मस्त अशी रांगोळी काढून घेतली आहे. दारासमोर रांगोळी काढली की घराला एक वेगळीच प्रसन्नता लाभते आणि कुणी येत असेल तर त्यांना सुद्धा खूप छान वाटतं. काही भागामध्ये आज पुरणपोळी करतात, काही भागामध्ये खीर करतात. तर आमच्या भागामध्ये खीर आणि असे शेंगदाणे, लाह्यांचे लाडू, रव्याचे लाडू, बेसनचे लाडू, बत्ताशे असे प्रकार असतात. तर आजच्या दिवशी आमच्या इकडे पोळ्या वगैरे करत नाहीत. तर असाच सगळा पदार्थ बनवतात आणि खातात. तर आजच्या दिवशी पण दिवसभर उपवास असतो. त्यामुळे नैवेद्यासाठी मी इथे घरच्या घरीच बत्ताशे करत आहे. बत्ताशे म्हणजे आमच्या इकडे कोल्हापूरमध्ये लाह्या म्हणतात त्याला. तर हे मी घरीच बनवते आहे, कारण इथे अशी ज्वारीची लाही वगैरे कुठेच भेटत नव्हती. म्हणून मी म्हटलं चला आपण घरी ट्राय करून तर बघू. झाल्या तर झाल्या, पण खूप छान झाल्या होत्या, मस्त फुलल्या त्या. आणि मी घरीच बनवून घेतल्या आणि त्याचाच नैवेद्य वगैरे दाखवला आणि सगळ्यांना घरच्यांना पण खायला दिलं. हे पहा, मी इथं तव्यामध्ये ज्वारी टाकली आहे आणि कॉटनच्या देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतली. घरची कामं आवरून लाह्या झाल्या, मंदिरामध्ये जाते आहे, कारण आज नागपंचमी आहे. गावी वारुळाला वगैरे जातात, पण आता इथे तर पर्याय नाही आहे, वारुळ वगैरे नाही आहेत. त्याच्यामुळं मी महादेवाच्या मंदिरात गेले होते. आमच्या सोसायटीच्या बाजूलाच खूप सुंदर मंदिर आहे. हे सोसायटीमध्येच आहे, पण खूप सुंदर आहे आणि सगळे देव आहेत तिथे. तर माझी इथे छानशी शिवपूजा झाली. तर आताच तुम्ही बघितला असाल की माझं दिवसभर डेली रुटीन. मी आज नागपंचमी आणि पहिला श्रावण सोमवार असल्यामुळं घरातली वगैरे देवपूजा करून घेतली, बाहेर मंदिरामध्ये वगैरे जाऊन आले. तर आज मी उपवास होता, म्हणजे कालचा भावाचा उपवास आज सोडणार आहे. तर आता स्वयंपाक वगैरे आवरला आहे माझा आणि आता मी उपवास सोडते आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पहिल्यांदा पोहोचतील आणि ते तुम्ही पाहू शकाल. तर सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया पुन्हा नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. चला.